साऊथ इंडियन स्टाईल नाश्ता म्हणजेच इडली, चटणी आणि सांबार. इडली सांबार चटणी हा नाश्ता आता दक्षिण भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातही सुप्रसिद्ध आहे. हा नाश्ता अतिशय हलका फुलका आणि उत्कृष्ट चवीचा असतो. हा नाश्ता अगदी लहान थोरांपासून सर्वांनाच अतिशय आवडणारा असा असतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी सुरुवातीला 2 कप साधे तांदूळ घेऊयात. यामध्येच 1 कप उडीद डाळ मिसळूयात आणि 1 चमचा मेथीचे दाणे मिसळूयात. त्याचबरोबर इडली हलकी फुलकी आणि जाळीदार बनण्यासाठी इडली रवा 2 कप घेऊयात. इडली रवा स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घेऊयात. पाणी सर्व निथळून देऊन हा इडली रवा आपल्याला 6 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. याच पद्धतीने तांदूळ आणि उडीद डाळ हेही आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पाणी घालून आपल्याला हे तांदूळ आणि उडदाची डाळ ही 6 ते 8 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. इथे मी साधे म्हणजेच रेशनचे तांदूळ वापरले आहे. त्याऐवजी तुम्ही उकडा तांदूळही वापरू शकता. डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर आपल्याला हे ग्राइंडर जारमधून बारीक करून घ्यायचे आहे. तांदूळ आणि डाळ बारीक करून झाली की इडली रव्याच्या भांड्यामध्येच आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. इथे मी ज्या भांड्यामध्ये इडली रवा भिजत घातला होता ते भांडे छोटे वाटत आहे, त्यामुळे मी हे सर्व मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये घालत आहे. इडली एकदम हलकी फुलकी बनण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे आपला शिजलेला पांढरा भात. यामध्ये जो पांढरा भात आपल्याला मिसळायचा आहे तो रात्रीचा शिल्लक असलेला घेतलात तरीही चालेल किंवा ताजा भात घेतलात तरीही चालेल. इथे मी 1 कप शिजलेला भात घेत आहे. हा भात आपल्याला मिक्सर ग्राइंडरमधून फिरवून घ्यायचा आहे. भातामध्ये थोडे पाणी टाकून व्यवस्थित ग्राइंडर जारमधून फिरवून घेऊयात. हे सर्व बॅटर आपल्याला इडली रव्याबरोबर फेटून घ्यायचे आहे. इथे भिजलेला इडली रवा, डाळ तांदूळचे वाटण आणि भाताचे वाटण हे सर्व अगदी व्यवस्थित एकजीव होणं गरजेचं आहे. हे सर्व व्यवस्थित फेटून घेऊयात. हे बॅटर जसे जसे फर्मेंट होईल तसतसे हे फुगत जाते. त्यासाठी आपल्याला भांडे हे म्हणजेच पातेले मोठ्या आकाराचे असणे गरजेचे आहे. नाहीतर हे बॅटर फर्मेंट होत असताना जास्तीत जास्त फुगून त्या भांड्यातून उतू जाण्याची शक्यता असते. आता या बॅटरमध्ये 3 चमचे मीठ टाकूयात. चांगले आणि लवकर फर्मेंट होण्यासाठी 4 चमचे तेल टाकूयात. त्याचबरोबर 1 चमचा साखरही टाकूयात आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. नेहमी लक्षात ठेवा की इडलीचे बॅटर फर्मेंट करत असताना ते एकाच बाजूने म्हणजेच एकाच डायरेक्शनने हलवायचे आहे. इडली हलकी फुलकी होण्यासाठी थोडासाच खाण्याचा सोडा म्हणजे अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. सोडा टाकल्यानंतरही चांगले व्यवस्थित हलवून फर्मेंट होण्यासाठी ठेवायचे आहे. आता सांबार बनवण्यासाठी मिक्स डाळ मी इथे घेत आहे. मिक्स डाळ अर्धा कप घेतली आहे. ही मिक्स डाळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. मिक्स डाळ म्हणजे यामध्ये मी थोडी तुरीची डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, थोडीशी हरभरा डाळ अशा पद्धतीने डाळी मिक्स केल्या होत्या.
तुम्ही इथे याऐवजी फक्त तुरीची डाळ वापरली तरीही चालेल. कुकरला 2 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपण चटणीची फोडणी करून घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून त्यामध्ये तेल तापले की जिरे मोहरी थोडीशी टाकून घेऊयात. जिरे मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग टाकूयात आणि गॅस बंद करूयात. फोडणी करपू नये म्हणून थोडेसे थंड पाणी टाकून देऊयात. डाळ इथे शिजलेली आहे, तर ही डाळ आपण व्यवस्थित हलवून घेऊयात. या शिजलेल्या डाळीमध्ये आपल्याकडे जे भाज्या अवेलेबल आहेत, म्हणजे जसे की कांदा, टोमॅटो, बटाटा, वांगं, त्याचबरोबर शेवग्याची शेंग किंवा भोपळा असेल तोही थोडासा हे सगळं साहित्य थोडे थोडे घ्यायचे आहे आणि त्याचे बारीक काप करून डायरेक्ट कुकरमध्ये टाकायचे आहे. या सर्व मिक्स भाज्यांच्यामुळे सांबारला खूपच छान अशी चव येते. या साहित्यापैकी तुमच्याकडे जे साहित्य अवेलेबल असेल ते तितकेच घातले तरीही काही फरक पडत नाही. इथे मला वांगे, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि शेवग्याची शेंग होती, तर त्याचा वापर मी इथे केला आहे. इडली बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी साधे तांदूळ, 2 वाटी इडली रवा, 1 वाटी उडीद डाळ याचे प्रमाण घेतले आहे. सांबार बनवण्यासाठी या कुकरमध्येच थोडी हळद आणि थोडेसे हिंग टाकून थोडे पाणी मिसळून या कुकरला पुन्हा 1 शिट्टी द्यायची आहे. कुकर होऊपर्यंत आपण चटणी फिरवून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे फुटाणा डाळ घेत आहे. चवीप्रमाणे म्हणजेच 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकत आहे. आले अर्धा इंच टाकूयात. त्याचबरोबर कढीपत्ता 12 ते 15 पाने या मिक्सरमध्येच टाकूयात. हे वाटण आपल्याला पहिला कोरडेच बारीक करून घ्यायचे आहे. ही फुटाणा डाळ कोरडीच बारीक करून झाली की यामध्ये खिसलेले खोबरे किंवा ओले खोबरे चे बारीक काप घेतले तरीही चालतील असे खोबरे 1 कप घेऊयात. चटणी बनवण्यासाठी शक्यतो ताजा नारळ घेतलेला कधीही चांगला. यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात. मीठ 1 चमचा, त्याचबरोबर साखर 1 चमचा टाकूयात आणि पुन्हा एकदा कोरडेच बारीक करून घेऊयात. यानंतर गरजेप्रमाणे पाणी टाकून व्यवस्थित एकदम फाईन पेस्ट बनवून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता की किती सुंदर अशी फाईन पेस्ट बनली आहे. आता ही चटणी फोडणीच्या पातेल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इडली जास्तच हेल्दी बनवायची असेल तर आपल्याला चटणीला फोडणी केली नाही तरीही चालेल, तरीही चटणी खूप सुंदर आणि रुचकर लागते. आता आपण सांबारच्या फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी एका ग्राइंडर जारमध्ये 1 इंच आले घेऊयात. 8 ते 10 लसूण पाकळ्या घेऊयात. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊयात. हिरवा ताजा असा कढीपत्ता 12 ते 15 पाने टाकूयात. याचबरोबर थोडीशी ताजी कोथिंबीरही यामध्ये टाकूयात आणि ग्राइंडर जारमधून हे वाटण फिरवून घेऊयात. या वाटणाची आपल्याला फाईन पेस्ट करायची नाही आहे. हे असंच अर्धमोठं दिसणं गरजेचं आहे. आपला सांबारचा जो कुकर शिजलेला आहे तो आपण पाहून घेऊयात. यातील भाज्या तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित शिजलेल्या आहेत. इथे आपल्याला भाज्या जास्तही शिजवायच्या नाहीत. चला तर मग आता सांबारची फोडणी करून घेऊयात. सांबार बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूयात. तेल चांगले तापले
की त्यामध्ये जिरे 1 चमचा टाकूयात. जिरे तडतडले की जे वाटण आपण बनवले होते ते या तेलामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊयात. या वाटणातील आले आणि लसूणचा कच्चा स्वाद जाणे गरजेचे आहे. पाव चमचा हळद, धने जिरे पूड 1 चमचा, त्याचबरोबर सांबार मसाला 1 चमचा टाकूयात. सांबार मसाला तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरला तरीही चालेल. तिखटपणासाठी 2 चमचे लाल तिखट टाकूयात. आता या मसाल्यामध्ये सांबारचं डाळ आणि त्याचबरोबर भाज्या ज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ते सर्व मिश्रण या भांड्यामध्ये मिसळूयात. चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. चवीसाठी गुळाचा एक छोटासा खडा टाकूयात. आता या सांबारला थोडीशी उकळी येऊ द्यात. आपला सांबार रेडी आहे. तुम्ही इथे पाहू शकता की सांबार किती परफेक्ट दिसत आहे. तुमच्या आवडीनुसार यामध्ये चिंचही तुम्ही मिसळू शकता. चला तर मग आता महत्त्वाचं म्हणजे इडल्या बनवून घेऊयात. इडलीचे बॅटर आपण 8 ते 10 तास फर्मेंट केले होते, त्यामुळे ते खूप सुंदरपैकी फुलून आले आहे. या इडलीच्या बॅटरमध्ये आता काहीही मिक्स करायची गरज नाही, कारण मीठ, तेल, साखर हे सर्व आपण पूर्वीच टाकले होते. आता नेहमीप्रमाणे इडलीच्या प्लेट्सना थोडेसे तेल लावून घेऊयात आणि इडल्या वाफवण्यासाठी म्हणजे स्टीम करण्यासाठी आपण ठेवूयात. इडलीचे बॅटर मिक्स करत असताना एक प्रिकॉशन हे घ्यायचे आहे की इडलीचे बॅटर हे एकाच दिशेने फिरवायचे आहे, म्हणजे एकाच दिशेने हलवत मिक्स करायचे आहे. नेहमीप्रमाणे इडली आपण स्टीम करून घेऊयात. इडली स्टीम होण्यासाठी म्हणजेच इडली पूर्णपणे शिजण्यासाठी आपल्याला 7 ते 10 मिनटं सफिशियंट आहेत. मी दिलेल्या प्रमाणामध्ये जर इडल्या बनवल्या तर या इडल्या अतिशय लुसलुशीत, अतिशय हलक्या फुलक्या आणि अतिशय रुचकर बनतात. तुम्ही अवश्य ट्राय करा. इडली बनवण्यासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट असे आहे. अगदी 8 ते 10 मिनटात इडल्या शिजून तयार. 10 मिनटे होताच झाकण काढून टाकूयात आणि त्याचबरोबर या सर्व प्लेट थोड्या थंड होण्यासाठी म्हणजे त्याची वाफ जाण्यासाठी आपण बाजूला काढून घेऊयात. थोडी वाफ गेल्यानंतर व्यवस्थित एका सुरीला किंवा एका नाईफला तेल लावून व्यवस्थित इडल्या काढून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता इडलीला किती सुंदर अशी जाळी आलेली आहे. आणि मुख्य म्हणजे या इडल्या बनवण्यासाठी या बॅटरमध्ये आपण अगदी चिमूटभर सोडा वापरला होता, म्हणजे सोड्याचेही प्रमाण अत्यंत अत्यल्प असे वापरले होते. तरीही या इडल्या अतिशय हलक्या फुलक्या आणि टम्म अशा फुगलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. हा नाश्ता मुलांना डब्यासाठीही चांगलाच आहे. म्हणजे मुले असा डबा जर आपण दिला इडली चटणीचा तर मुले डबा अगदी आवडीने फस्त करतात. अशा पद्धतीने इडली, चटणी, सांबार तुम्ही नक्की ट्राय करा. याच प्रकारच्या साध्या, सोप्या आणि रुचकर रेसिपीजसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. थँक्यू.